ओम. संस्कृत पंडित डॉ. सी.ग. देसाई यांनी मराठी ओवीबद्ध अनुवाद केलेला श्रीमद मुद्गल पुराणाच्या पुस्तकातील मी आत्ता 881 पान वाचणार आहे. ओम. श्री मुद्गल पुराणाच्या संदर्भात एक उपयुक्त विवेचन. श्रुती स्मृती पुराणोक्त. लेखक प्राध्यापक डॉ. सी.ग. देसाई. गणेशं गाणेशाः शिवमितीच शैवांश विबुधाः. रविं सौरा विष्णुं प्रथमपुरुषं विष्णुभजकाः. वदन्त्येकं शाक्ता जगदुदयमूलां परशिवां. न जाने किं तस्मै नम इति परब्रह्म सकलम्. शिवमहिम्नाप्रमाणे गणेश महिम्न स्तोत्रही उपलब्ध आहे, परंतु ते शिवमहिम्ना एवढे लोकांना परिचित नाही. त्या गणेश महिम्नातील दुसरा श्लोक प्रारंभी दिला आहे. त्याचा अर्थ असा आहे: गणेश भक्त ज्याला गणेश म्हणतात, शैव ज्याला शिव म्हणतात, सौरपंथाचे लोक रवी म्हणतात, विष्णू भक्त ज्याला आदिपुरुष विष्णू म्हणतात, तसेच शक्ती संप्रदायाचे लोक ज्याला जगाच्या उत्पत्तीचे मूळ अशी श्रेष्ठ शिवादेवी म्हणतात. त्या तत्वाला मी ओळखत नाही, परंतु या सर्व पंचदेवतांच्या रूपाने विनटलेल्या परब्रह्मालाच माझा नमस्कार असो. वेदोत्तर पौराणिक धर्मात 5 प्रमुख देवता आणि त्यांचे अवतार आणि परिवार देवता यांची पूजा रूढ झाली. शैव आणि वैष्णव संप्रदायांचा परस्परांशी फार मोठा विरोध होता. शिवभक्त आडवे गंध लावीत, तर विष्णुभक्त उभे. विष्णुभक्त चुकूनही शिव शब्द उच्चारावयाचा नाही. शिंप्याला शर्ट शिवायला देताना हा शर्ट शिव न म्हणता ह्याला धागा मार असं म्हणण्यापर्यंत विष्णुभक्तांची मजल गेली होती. हरिहरांतील हा संघर्ष टाळून धार्मिक एकोपा वाढावा म्हणून श्रीमद शंकराचार्यांनी पंचायतन देवांच्या पूजेची पद्धती घालून देऊन आपल्या इष्टदेवतेला मध्ये ठेवून 4 कोपऱ्यात अन्य 4 देवता ठेवून पूजा करण्याची म्हणजे पंचायतन पूजेची पद्धती रूढ केली. त्यामुळे विरोध मिटला. गणेश पंचायतन, विष्णू पंचायतन, शिव पंचायतन, शक्ती पंचायतन आणि सूर्य पंचायतन अशी पंचायतने रूढ झाली. आपल्या इष्टदेवतेला परब्रह्म समजले की अन्य देवता त्याच्या अंगभूत ठरतात. त्यामुळे या सर्वांची पूजा ग्राह्य ठरते. मुद्गल पुराणातील देवता पंचायतन शिव, शक्ती, सूर्य, विष्णू आणि ब्रह्मा असे आहे. या पंचदेवाहून गणेश श्रेष्ठ आहे. एकदा काही विदेशी लोक गणपतीच्या आरतीसाठी आले होते. त्यांनी मला विचारलं, गणेशाच्या पूजेत अन्य देवतांच्या आरत्या का म्हणतात? केवळ गणपतीच्याच आरत्या का म्हणत नाहीत? त्यांचा प्रश्न बरोबर होता, परंतु भारतातील भक्त आपल्या आराध्य देवाचीच अन्य सर्व देव ही अंगे समजतात. देवी, दत्तात्रेय, पांडुरंग, शिव आणि गणेश हे एकाच परब्रह्माची विविध रूपे. त्यामुळे एकाच्या पूजेच्या वेळी दुसऱ्या देवाच्या आरत्या म्हणून सर्वसामान्य भक्त आपली अनेकात एक देव पाहण्याची श्रद्धा व्यक्त करतो. ऋग्वेदातील एका सूक्तात एकम सत विप्रा बहुधा वदंती असा स्पष्ट उल्लेख आहे. एकाच सत्तत्वाचे विप्र बहुविध प्रकारांनी वर्णन करतात. वस्तुतः निर्गुण निराकार असे जे ब्रह्म, ते ज्याची जशी श्रद्धा तसे त्याला दिसते. कथम ज्ञेयो बुद्धेः परतर इयं बाह्यसरणिर्यथा धीर्यस्य स्यात् च तदनुरूपो गणपतीः. श्री गणेश महिम्नातल्या या श्लोकाचा अर्थ असा की जशी ज्याची बुद्धी व मनातील भावना
त्यानुसार त्याला गणपती दिसतो. अन्यथा तो बुद्धीच्या झेपेच्या पलीकडे आहे. असा जो गणेश देव, जो परब्रह्म आहे, त्याला सत्यार्थाने कसे जाणणार? देवाची संकल्पना श्रुती, स्मृती आणि पुराणात कोणती आहे हे प्रथम संक्षेपाने पाहू. त्यानंतर सांख्ययोग वगैरे 6 शास्त्रांचा धावता परिचय करून घेऊया. त्यामुळे श्री मुद्गल पुराणात नेहमी येणाऱ्या काही शब्दांचा अर्थ समजण्यास मदत व्हावी. पान 881 संपलं.